नमस्कार. मी कॉम्रेड उज्ज्वला पडलवार, CITU राज्य सचिव तथा नांदेड जिल्हा अध्यक्ष, आशा व गटप्रवर्तक जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्रातील सर्व लढाऊ, बहादूर आशा आणि गटप्रवर्तकांना माझा क्रांतिकारी लाल सलाम. भगिनींनो, आपण उद्यापासून बेमुदत संपावर जात आहे. हे संप करत असताना आपल्याला हा संप कशासाठी करतोय ही पार्श्वभूमी जरा तपासून पाहावी लागेल. आपल्याला माहिती आहे 11 ऑक्टोबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत आपण बेमुदत संप केलेला आहे. बेमुदत संप करत असताना अनेक अडचणी आल्या, पण आपण बहादूर महिलांनी कोणत्याही अडचणीला न जुमानता आपण 22 ते 23 दिवसाचा संप हा पूर्ण केलेला आहे. त्या संप काळामध्ये माननीय आरोग्यमंत्री यांनी 1 नोव्हेंबर 2023 रोजी आरोग्य भवन मुंबई येथे संपाच्या वाटाघाटीसाठी कृती समितीसोबत बैठक घेतली. माननीय आरोग्यमंत्र्यांनी काही घोषणा केल्या. माननीय आरोग्यमंत्री हे जबाबदार मंत्री आहेत. त्यांनी घोषणा केल्या तरी त्या घोषणा त्यांच्या खोट्या नसतात, त्या खऱ्या असतात. त्यामध्ये पहिली घोषणा अशी होती, आशा व गटप्रवर्तक ताईंना दिवाळी बोनस हे 2,000 देण्यात यावी. दुसरी घोषणा साहेबांची अशी होती, महाराष्ट्रातील आशा वर्कर्स ताईंना मिळणाऱ्या मानधनामध्ये 7,000 रुपयांची वाढ करण्यात येईल. तिसरी घोषणा ही होती, गटप्रवर्तक ताईंना मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये 6,200ची वाढ करण्यात येईल. तसेच संप काळातील जो मोबदला कपात करण्यात येत आहे तो मोबदला कपात करण्यात येणार नाही असंही सांगितलं. परंतु आपल्याला माहीत आहे गटप्रवर्तक ताईंच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ न केल्यामुळं संप पुढे लांबविला. गटप्रवर्तक ताईंना आपण आशा ताईंना गटप्रवर्तक ताईंच्या संपासाठी रस्त्यावर उतरवलं. सोबतच आपण शासन निर्णयाची सुद्धा वाट बघत होतो. परंतु आपल्याला माहीत आहे संप रेटत असताना त्यानंतर माननीय नरहरी झिरवळ साहेब हे विधानसभा उपाध्यक्ष आहेत, यांनी मुख्यमंत्र्याकडे गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ करण्यासाठी शिफारस केली. 9 नोव्हेंबर 2023 रोजी माननीय मुख्य सचिवांसोबत कृती समितीची बैठक झाली. या बैठकीला माननीय खासदार हेमंत गोडसे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हे बैठक झाली. या बैठकीमध्ये कॉम्रेड DL कराडसह कृती समितीचे इतर सदस्यसुद्धा उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अप्पर मुख्य सचिव माननीय मिलिंद म्हैसेकर यांना मोबाईल फोनवरून गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात 6,200 वरून 10,000 रुपयांची वाढ करण्याचे आदेशही केले. त्यानंतर कृती समितीने संप स्थगित केल्याचे जाहीर केले आणि दिनांक 10 नोव्हेंबर 2023 पासून राज्यातील सर्व आशा वर्कर्स ताई आणि गटप्रवर्तक ताई ह्या कामाला लागल्या. सर्वांमध्ये खूप आनंदाचं वातावरण होतं आणि विजयी साजरा करत असताना शासनाने जी ऑनलाईन कामं दिलेत, जमेल तसे आमच्या आशा आणि गटप्रवर्तक ताईंनी ऑनलाईन काम केलं. मग ते आभा कार्ड असेल, मग ते गोल्डन कार्ड असेल, आनंदाच्या भरामध्ये स्वतःची काळजी न करता 24 घंटे आमच्या आशा आणि गटप्रवर्तकांनी रात्रंदिवस मेहनत करून हे काम केलेलं आहे. परंतु आपल्याला माहिती आहे संप स्थगित करून आज 1.5 महिना होत आहे, परंतु राज्य सरकारने कुठलाही शासन आदेश काढलेला नाही, सरकारी आदेश काढलेला नाही. आपल्याला माहिती आहे की बोलाचीच कडी बोलाचीच भात म्हणत असताना आपण या ठिकाणी सरकारकडे विनंती केली. तसेच हिवाळी अधिवेशनावर सुद्धा आपण एक प्रचंड मोठा म्हणजे 18 डिसेंबर 2023 रोजी प्रचंड मोर्चा काढला आपण आणि त्यांना विनंती केली की आपण जे घोषणा केलेल्या आहेत त्यामध्ये जबाबदार मुख्यमंत्री साहेब होते, आरोग्यमंत्री साहेब होते, इतरही शासनातले काही जबाबदार अधिकारी होते. आपण तसे शासनाकडून पत्र काढले आहे. आता त्याचा शासन GR हा आमच्या हातात मिळाला पाहिजे. यासाठी आपण हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला, अनेकदा विनंती केली, अनेक आमदार खासदार साहेबांसोबत मंत्र्यांसोबत वाटाघाटी करून आपण विनंतीच केली. परंतु आपल्याला माहिती आहे की गेंड्याचं कातडं असणारा हा सरकार आहे, सरकारमध्ये बसलेले हे मंत्री आहेत, अद्यापही आपला शासन निर्णय काढलेला
नाही. म्हणून आपण मागे 28 तारखेला एक पत्र दिलं कृती समितीच्या वतीनं. 29 डिसेंबर 2023 पासून ऑनलाईन कामावर आपण बहिष्कार घातलेला आहे. आता राज्यातील 70% ऑनलाईन कामं झालेलेच असल्यामुळं परत एकदा या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला काहीही फरक पडलेला नाही. म्हणून आपण शेवटी कृती समितीनं हा निर्णय घेतला की उद्या 12 जानेवारी 2023 पासून महाराष्ट्रातल्या आशा व गटप्रवर्तकताई ह्या संपावर जात आहे. याची नोटीस आपण सगळ्याच डिपार्टमेंटला दिलेली आहे. म्हणून माझी आपल्या सर्वांना, महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तकताईंना विनंती आहे, या संपामध्ये आपण सहभागी होऊया. हा संप कशासाठी आहे? तर हा संप ज्या जबाबदार मंत्र्यांनी घोषणा केलेल्या आहेत, आम्ही त्याचा जल्लोष केलेला आहे. जबाबदार मंत्र्यांनी बॅनरसुद्धा लावून गोड बातमी आशा आणि गटप्रवर्तकांसाठी म्हणून त्याचा विजय केलेला आहे. सगळीकडे त्याच्या जाहिराती केलेल्या आहेत. परंतु आमच्या पदरामध्ये अद्यापही काहीही पडलं नाही. तसा शासन निर्णय निघालेला नाही अजून. म्हणून आमच्या महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तकताईंमध्ये खूप रोष निर्माण झालेला आहे. अशा खोटारड्या सरकारवर आमचा विश्वास नाही. आम्ही अजूनही वाट पाहतोय. आशा आणि गटप्रवर्तकताईंना जी घोषणा केलेली आहे, शासनाकडून जे पत्र निघालेलं आहे, आपण त्याचा शासन निर्णय काढावा, कॅबिनेटमध्ये त्याची मंजुरी द्यावी, हे पुन्हा एकदा विनंती करत असताना महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तकताईंना सांगू इच्छिते की हा गेंड्याच्या कातड्याचा जो सरकार बसलेला आहे, तो आपल्या माईकडला नाही आणि बापाकडला नाही. गोड गोड बोलून आमच्याकडून सगळे कामं करून घेतलेले आहे. म्हणून आता यांच्या विरोधात आपल्याला लढावं लागेल. त्यामुळं उद्यापासून कुठलीही आमची आशा वर्कर्स ताई कुठलंही काम करणार नाही. कोणतीही आमची गटप्रवर्तक ताई कोणतेही काम करणार नाही. मग ती कुठल्याही संघटनेची असो, कुठल्याही जातीची असो, कुठल्याही धर्माची असो, आमची लढाई आहे ती आमच्या घामाच्या दामासाठीची आहे. म्हणून आम्ही जोरदार उद्यापासून सर्व मतभेद विसरून आम्ही जो घोषणा केलेली आहे ती घोषणा पदरात पाडून घेण्यासाठी उद्यापासून रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार आहोत. म्हणूनच सर्व महाराष्ट्रातील आम्ही आशा आणि गटप्रवर्तकताईंच्या सोबत आहोत. संघटना म्हणून आम्ही नक्कीच प्रयत्न करत आहोत. परंतु या सरकारला जोपर्यंत आम्ही धारेवर धरणार नाही, तोपर्यंत या सरकारचं जे डोकं आहे ते ठिकाणावर येणार नाही. म्हणून आम्ही झोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी, केलेल्या पोकळ घोषणा आमच्या पदरात पाडून घेण्यासाठी, त्याचा शासन निर्णय काढण्यासाठी आम्ही यांच्या विरोधामध्ये हा संप पुकारलेला आहे. आम्हाला माहिती आहे आमच्यावर दबाव येणार आहे, आमच्या विरोधात नोटिसा निघणार आहेत, परंतु आम्ही या असल्या नोटिसाला घाबरणार नाही, आमच्या कुठल्याही दबावाला घाबरणार नाही. आम्ही या सरकारच्या विरोधात आम्ही पेटून उठलेलो आहोत. जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही, आपणच आश्वासन दिलेलं आहे, आपणच घोषणा केलेली आहेत साहेब, आपण आता त्याचा पक्का GR काढावा, एवढीच आमची साधी प्रांजळ विनंती आहे आपल्याला. आपण लवकर काढावा अशी विनंती करत असताना महाराष्ट्रातील बहादूर आशा आणि गटप्रवर्तकताईंना परत एकदा सांगते की सर्व विसरून आपण या संपामध्ये सहभागी व्हा. जोपर्यंत आमच्या पदरात काही पडणार नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही. हा एकच विश्वास या ठिकाणी व्यक्त करूयात आणि लढूयात, पुन्हा एकदा जिंकूयात, एवढंच या ठिकाणी सांगतोय. इन्क्लाब जिंदाबाद, लाल सलाम, लढेंगे जितेंगे.